आचार्य डेअरी फार्मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, राम राम. मी किरण आचार्य, आचार्य डेअरी फार्म. आज आपण मुर्रा क्षेत्रामध्ये ज्यांनी संपूर्ण देशाला नेहमीच मार्गदर्शन केलं आणि आपल्या डेअरी फार्मिंग क्षेत्राची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी ज्यांनी पूर्ण आयुष्य या क्षेत्रासाठी दिलं, असे हरियाणातील कुरुक्षेत्रचे आपले करमवीर सिंग सर जी हे आपल्या सोबत आहेत. सर जी, आपका बहुत बहुत स्वागत. मंडळी, आज आपण देशाच्या अशा एका ठिकाणी उभे आहोत की ज्यांनी संपूर्ण देशाला एक नवी दिशा दाखवण्याचं काम केलं. सुरुवात जिथून म्हणजे साधारणपणे सरांशी आपण बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करतोय, बरेचसे प्रश्न घेऊन, शेतकऱ्यांचे जे विविध प्रश्न घेऊन आपण सरांशी चर्चा करतोय. त्याच्यातून सरांनी आपल्याला नेहमीच सांगितलं की गेली ब्रीडिंग या क्षेत्रामध्ये मी 30 वर्ष काम करतोय. मंडळी, आयुष्यातली 30 वर्ष एखाद्या क्षेत्रामध्ये काम करणं हे साधं सुधं सोपं काम नाहीये. प्रचंड इच्छाशक्ती हेच त्यांच्या कामाचा मूळ गाभा आहे आणि मूळ पाया आहे, आपण असं म्हणूया. मंडळी, आपण आपल्या विषयाकडे येऊया. मंडळी, आपल्या शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न असे असतात की आमच्याकडे 1 म्हशी आहेत, 2 म्हशी आहेत, 3 म्हशी आहेत, 4 म्हशी आहेत, मग आम्ही कसं काय ब्रीडिंगवर काम करायचं, कसं काम करायचं. सर जी, हमारे पूरे देश में जो छोटे किसान हैं कि जिनके घर पे 1 भैंस है, 2 भैंस है, 4 भैंस है, उन्हें अपने इस व्यवसाय को, इस बिजनेस को आगे ले जाने का बहुत बड़ा सपना लेके वो चलते हैं. उनके बच्चे चलते हैं, मगर उनको अभी दिशा नहीं मिल रही है. उनको ये समझ में नहीं आ रहा है, हम लोग छोटे किसान हैं मगर हमें आगे बढ़ने के लिए रास्ता ही नहीं दिख रहा है, तो हम लोग क्या करें. सर जी, आप हमारे पूरे देश के किसानों को कुछ ऐसा रास्ता दिखाइए जिसकी वजह से वो गांव, उसका परिवार, उसका गांव, उसका तहसील पूरा अच्छे से एक प्रकार से दिवाली की रोशनी जैसा उसके जीवन में रोशनी कुछ तो गिरे. सर जरूर आप बताइए. मेरा नाम करमवीर सिंह है और वो मेरा सुनारियों, डिस्ट्रिक्ट कुरुक्षेत्र, स्टेट मेरी हरियाणा है. और मैंने जो काम शुरू किया, मेरे माता पिता भी इस काम को करते थे. बहुत लंबा इतिहास है इसका. मेरी माता को बहुत शौक़ था इस चीज़ का. वो बहुत अच्छी तरह से जितने अपनी भैंसों के बच्चे होते थे उनको बहुत अच्छे से तैयार करती थी. और उस ज़माने में बहुत महंगी महंगी भैंसें बेचते थे. और उसके बाद मैं स्कूल में, मैंने सिर्फ मैट्रिक की है. स्कूल में जाते टाइम ही जानवरों का शौक़ पड़ गया और मैं इसको बाद में एक जनून लेके मैंने इस काम को किया. आज मेरे पास लगभग 20-30 कंट्री के बाहर के कंट्री जैसे हैं थाईलैंड, वेनेजुएला, आपके अफ्रीकन कंट्री, बहुत देशों से जो लोग हैं मेरे घर पे भी यहाँ मेरी डेयरी देखने आते हैं, मेरे जानवर देखने आते हैं. किसानों से मेरी यही अपील है भी जो भी काम करें वो जुनून से करें. 1 भैंस से स्टार्ट करें, 2 से करें, जय जिसके पास पैसे पूंजी है, और उसको एक अच्छे लेवल पे लेके जाएं. अच्छा लेवल तब होगा जब वो अच्छी ब्रीड का सीमन यूज करेगा. जी हाँ, वो अच्छी ब्रीड का सीमन यूज करेगा तभी वो तरक्की पाएगा. ये नहीं अभी 4 लीटर की भैंस ले रहा, 2 लीटर की ले रहा, 5 की ले रहा. कम से कम भैंस 15 लीटर की तो होनी चाहिए जिसमें वो अपना खर्चा निकाल दे और 2 पैसे आपको भी मिले. आज के टाइम में जो कृषि की मतलब भूमि है वो बहुत कम होती जा रही. बराबर. बड़ी फैमिली है कि ज़मीन बट गई. बराबर. और किसान का गुजारा नहीं हो पा रहा. बराबर. तो मैंने पहले भी बोला था भी इससे ऐसा है 1 घंटा सवेरे लगा लो, एक शाम को लगा लो, अगर थोड़े जानवर रखने, बराबर, दिन भर अपना काम करो,
शाम को दूध बेचो सामने पैसे, सवेरे बेचो सवेरे पैसे। चारा अपने घर का तकरीबन किसान पे ज़मीन है उसका अपना हो जाता है, बराबर। आधा खर्चा तो उसका तभी निकल गया। एकदम बराबर। थोड़ा दाना दूना उसको मोल लेना पड़ेगा। और एक बात मैं और कहना चाहता हूँ किसान भाइयों को, ये जानवरों की जो जगह रहने की, डेयरी की जो जगह है वो अच्छी हवादार होनी चाहिए। ये बाद में मेरे साइड वगैरह दिखाइए आप। बराबर। और साफ़ सफाई, शुद्ध खाना होगा, रहने की जगह अच्छी होगी और शुद्ध हवा। 99% जानवर बीमार नहीं होगा। मैं अपने फार्म में बहुत कम कभी डॉक्टर का मतलब बुलाता हूँ, मेरे को डॉक्टर की ज़रूरत ही नहीं होती। बढ़िया रहने की जगह है, बढ़िया पानी है, बढ़िया इनके खाने के लिए। तो दवाई का बाजा बहुत से किसान बहुत ज़्यादा खर्चा कर दें, खाना पीना अच्छा नहीं होता, रहने की जगह अच्छी नहीं होती, चिचड़ बोलते हैं, क्या आपकी भाषा में क्या बोलते हैं, वो चिड़ बोलते हैं। हाँ, चिचड़ वगैरह लग रहे, वो खून चूस रहे। बराबर है। जानवर को साफ़ सुथरा रखो, रहने की जगह साफ़ सुथरी होनी चाहिए, खाना पीना शुद्ध होना चाहिए, तभी आपको प्रॉफिट ही प्रॉफिट है। और ब्रीड के लिए अच्छा ही सीमन यूज करो जितना हो सके, तभी आप उसके अंदर कामयाब हो सकते हैं। 1 से 2, 2 से 4, 4 से 6। अगर आपने इसको बिजनेस टाइप ले जाना है तो आप अच्छी ब्रीड से इसको बिजनेस टाइप भी कर सकते हैं। मंडळी, मला आज आनंद आणि गर्व आणि अभिमान या गोष्टीचा वाटतो की सरांनी आपल्याला अगदी मोजक्या शब्दात त्यांच्या आयुष्याच्या कामाचं सार आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिले। म्हणजे विचार करा मंडळी, जरी आपण छोटे शेतकरी असलो, आपल्याकडे थोडीशी जमीन असली, तरी सुद्धा आपण हा व्यवसाय नक्की करू शकतो। 1 म्हैस असू दे, 2 असू दे, 4 म्हशी असू दे, छोट्या पुंजीमध्ये सुद्धा आपण हा व्यवसाय करू शकतो। पण त्यांनी दिलेला जो मूल मंत्र आहे, तो मंत्र आपल्याला अगदी सोप्या शब्दात त्यांनी दिला की जनावरांना राहण्यासाठी चांगली स्वच्छ सुंदर जागा तयार करा, त्यांना चांगलं शुद्ध आणि चांगलं जेवण द्या, चांगलं खायला द्या, त्याचबरोबर त्यांना चांगली खेळती हवा कशी मिळेल, चांगलं स्वच्छ पाणी कसं मिळेल, यावर त्यांनी काम केलं मंडळी, यावर त्यांनी काम केलं। हाच मूल मंत्र घेऊन त्यांनी आपल्याला जी गोष्ट सांगितली ती गोष्ट म्हणजे की तुम्ही चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीच्या म्हशी तिथं उभ्या करा। आपला पाया त्याच वेळेस उभा राहील ज्या वेळेस आपल्या गोठ्यामध्ये कमीत कमी त्यांनी सांगितल्याप्रमाणे 15 लिटरची म्हैस असेल, कमीत कमी। जर आपल्याकडे 15 लिटरची म्हैस असेल तर आपण त्याला चांगल्या पद्धतीचं सिमन लावलं की जे आदर्श मूर्तिमंत उदाहरण आपल्या आज पाठीशी उभं आहे, हाच आपल्यासाठी खूप मोठा आदर्श आहे मित्रांनो, की ज्या वेळेस मी चांगल्या क्वालिटीच्या सिमन वापरेल आणि चांगलं कमीत कमी 15 लिटर दूध देणारी कमीत कमी म्हैस मी वापरेल, तरच मला त्याच्यातून माझं आर्थिक उत्पन्न पण वाढणार आहे आणि मला त्याच्यातून मिळणारा नफा पण मिळणार आहे। या सर्व गोष्टींचा विचार करत असताना जे आपल्याला सरांनी मार्गदर्शन केलं, या मार्गदर्शनातून आपल्याला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपल्याला आपल्या व्यवसायाची दिशा मिळाली आहे मंडळी। खूप साध्या सोप्या भाषेत त्यांनी आपल्याला सांगितलंय। या सर्व गोष्टींचा मला वाटते आपण सर्व मंडळी, शेतकरी माझे मित्र बंधू सगळे आपण विचार कराल आणि आपण या क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर प्रगती करत जाऊया। आपला परिवार, आपलं कुटुंब, आपलं राज्य आणि आपला देश या डेअरी फार्मिंग क्षेत्रामध्ये, दुग्ध व्यवसायामध्ये आपण अग्रगण्य उंचीवर जगामध्ये घेऊन जाण्याचं काम करू मंडळी। आणि प्रत्येक घरामध्ये जो आपण एक ध्यास घेऊन चाललोय आचार्य डेअरी फार्मच्या माध्यमातून, प्रत्येक घरी ब्रीडिंगचं काम होणार, आपण प्रत्येक शेतकरी करणार।
की ज्याच्यातून मला भविष्यामध्ये कोणाकडेही चांगल्या म्हशी मिळाव्या म्हणून फिरत जायची गरज नाही मंडळी. आपण आपल्या म्हशी तयार करू मंडळी. मला खूप आशा आहे आपल्या सर्व मंडळींकडून, शेतकरी बंधूंकडून, की आपण एक चांगल्या स्वरूपाचं काम हे नक्की करू शकतो आणि त्याची सुरुवात आपल्याला ह्या ऋषितुल्य अशा व्यक्तींकडून, की ज्यांनी संपूर्ण देशाला आज एका नव्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आयुष्य दिलं, अशा ऋषितुल्य व्यक्तींच्या अनुभवाचा आपल्याला नक्की आपल्या पाठीशी खंबीरपणे आधार ते आपल्या मागे असणार आहेत. धन्यवाद मंडळी, धन्यवाद. आचार्य डेअरी फार्मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.